नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 28 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या डिटेल्स करता तुम्ही spotlightwritingforum@gmail.com या मेलवर मेल करून माहिती मिळवू शकता त्या संबंधीची। IAS मेन्स करता एक नवीन प्रोग्राम जो आहे डेली आन्सर रायटिंग हा आपण सुरू करतो आहे 1 नोव्हेंबरपासून, की जिच्यामध्ये तुम्ही उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते त्याच दिवशी 24 तासामध्ये चेक करून मिळेल आणि हे कंटिन्युअस असणार आहे। आणि ऑलरेडी आपला वीकली GS आणि एसएचा प्रोग्राम सुरू आहे। MPSC मेन्स एसेमध्ये मराठी निबंध आणि इंग्लिश निबंध प्लस मराठी आणि इंग्लिश निबंध, तर असे आपले मॉड्यूल्स आहेत, तर ते तुम्ही त्यासंबंधीची माहिती तिथून मिळवू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे आपली, ती पहिली न्यूज 2+2 संवाद जो आहे किंवा 2+2 डायलॉग या संबंधीची आहे। भारत अमेरिका आपण 3 दिवसापासून बघत होतो की अमेरिकेचे जे समपदस्थ आहेत परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर, तर हे भारतामध्ये आलेले आहेत। आणि त्यासंबंधी काल जी सगळी चर्चा झालेली आहे 2+2 संवाद 27 ऑक्टोबरला, तिच्यामध्ये सहभाग जो होता तो परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ अमेरिका आणि एस जयशंकर भारत आणि राजनाथ सिंह आणि मार्क टी एस्पर। आता 2+2 काय असतं, तर 2+2 मध्ये 2 गोष्टी आहेत। या 2चा अर्थ आहे की 2 मंत्रालय आहेत यात, परराष्ट्र आणि संरक्षण, आणि 2 म्हणजे 2 देश। ओके, तर भारत अमेरिका। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब झालेली आहे ती म्हणजे बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ॲग्रीमेंट। तर बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ॲग्रीमेंट, ज्याला आपण बेका म्हणतो, त्याच्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत। आणि एकंदरच 4 अमेरिकेचे जे करार होते भारत अमेरिकेमध्ये होणं अपेक्षित होतं, ते 4ही करार बेका करारवर स्वाक्षरी झाल्यामुळे 4चे 4 कंप्लीट झालेले आहेत। आणि येत्या काळामध्ये संरक्षण संबंध वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे दोन्ही देशांमध्ये। या संवादाचा मुख्य हेतू काय होता, म्हणजे 2+2चा मेन जो मोटिव्ह होता तो काय होता की हिंद आणि प्रशांत टापू जो आहे, म्हणजे एकंदरच सगळा पॅसिफिक ओशन असेल, इंडियन ओशन असेल, त्या सर्व एरियामध्ये चीनचं जे वाढतं आर्थिक आणि लष्करी वर्चस्व आहे ते कमी करण्यासाठी सामरिक सहकार्याचा मुख्य हेतू म्हणजे की एकंदरीतच समुद्रात जे काही चीनची घुसखोरी चालू आहे किंवा जो डॉमिनन्स ते दाखवतात तो डॉमिनन्स कमी करणं किंवा त्याला अटकाव करणं, याच्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करणं याच्यात अपेक्षित आहे। इंडो पॅसिफिकवर विशेषत्वानी चर्चा झालेली आहे याच्यामध्ये, आणि इंडो पॅसिफिकमध्ये शांततेकरता आम्ही कटिबद्ध असू असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलेलं आहे। लष्करी पातळीवरचं सहकार्य आता वाढणार आहे। संरक्षण सामग्री असेल किंवा निर्मितीसाठीचे संयुक्त प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत। म्हणजे येत्या काळामध्ये भारत अमेरिकेमध्ये डिफेन्स करता जॉईंट प्रोग्राम सुरू होतील। आणि दोन्ही देशामध्ये सामरिक महत्त्वाच्या 4 कराराची योजना होती बघा, ते 4 करार तुमच्या समोर आहेत। 2002 एक करार झाला होता, जनरल सिक्युरिटी मिलिटरी इन्फॉर्मेशन ॲग्रीमेंट, GSOMIA, जनरल सिक्युरिटी मिलिटरी इन्फॉर्मेशन ॲग्रीमेंट। आता बघा हे सिम्पल आहे, म्हणजे याला इंग्लिशमध्येही लिहिलं तुम्ही तर सिम्पली ते जनरल सिक्युरिटी, याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला इंग्लिशमध्ये मी दिलेला आहे ना। 2016 एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट, ज्यालाच लेमोआ असं म्हटलं जातं, सो एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट जे आहे तर तो करार झाला होता। आणि अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदाराचा दर्जा दिला होता। MCQ करता लक्षात ठेवा, म्हणजे सिम्पली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कुठल्या करारामुळे भारताला अमेरिकेने महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून दर्जा दिला, तर तो लेमोआ आहे, एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट। 2018 ना, आय थिंक इथं एक लॉजिस्टिक हा शब्द असणार आहे, एकदा मराठी पेपरचा थोडा इश्यू आहे, एकदा चेक करून मी क्लिअर करून देईल। 2018 कम्युनिकेशन कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट, कॉमकासा, हा आपण बऱ्याचदा बघितला आहे बघा, तो ॲग्रीमेंट झाला होता। 2020 आता या 2+2 बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ॲग्रीमेंट बेका झालेलं आहे। सो हे 4चे 4 करार झालेले आहेत। आता भारत अमेरिकेचा 2+2 संवाद जो होता तो सर्वात आधी सप्टेंबर 2018 दिल्लीला झाला होता, आणि हा 2020 ऑक्टोबरमधला जो आहे तोही दिल्लीतच झालेला आहे। 2020 भारताला $20 अब्ज संरक्षण साहित्य विक्री करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे। हे सगळे करार जे होत असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक जे आहे ते आर्थिक गणित आहे आजच्या डेटमध्ये। सो अमेरिकेला भारताला संरक्षण सामग्री विकायची आहे। बेका करार जो आहे याच्यामुळे भारताला आता भूप्रादेशिक वर्गीकृत माहिती मिळणार आहे, म्हणजे एकंदर
ग्राफिकल आणि त्याच्या संबंधित जे ओरिजिनल तो जो रिजन आहे त्या संबंधीची माहिती आणि ती लष्करासाठी उपयोगीची असेल. आता 2+2 संवाद मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की 2 देश, त्यातली 2 मंत्रालय, परराष्ट्र, संरक्षण. भारत 3 देशांबरोबर 2+2 संवाद करतो. याच्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ओके. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली ती जम्मू काश्मीर संबंधीची आहे. जम्मू काश्मीरमध्ये आता भारतातील कुठलीही व्यक्ती, भारताची नागरिक असलेली व्यक्ती जमीन खरेदी करू शकते. म्हणजे तुम्ही उद्या जाऊन जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकता, सफरचंदाची बाग वगैरे फुलवू शकता. 27 ऑक्टोबर 2020ला केंद्र सरकारने केंद्रशासित जम्मू काश्मीर पुनर्रचना केंद्रीय कायद्यांचा स्वीकार 3रा आदेश 2020 जारी केलेला आहे. आता याच्यानुसार एक अधिसूचना जारी केली गेलेली आहे. ज्या अधिसूचनेनुसार जम्मू काश्मीर तसेच लद्दाखमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे केंद्र सरकारने, किंवा ती मुभा दिलेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी जी होणार आहे ती सर्वसाधारण तरतुदी कायदा 1897 नुसार होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लद्दाखमध्ये बिगर शेती जमीन, नॉन ॲग्रिकल्चर लँड खरेदी करण्यासाठी किंवा कृषीयोग्य जमीन हस्तांतर करण्यासाठी, बघा एक तर आहे की तुम्ही नॉन ॲग्रिकल्चरल लँड डायरेक्टली खरेदी करू शकता किंवा जमीन जी कृषीयोग्य आहे, ॲग्रिकल्चर लँड आहे, ती हस्तांतर करण्यासाठी स्थानिक नागरिक असण्याची जी अट आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे. आता या आदेशानुसार दुसरा जो मेजर इश्यू आहे की हा जो बदल आहे हा समकक्ष विधिमंडळाने दुरुस्ती करून त्याला मान्यता मिळेपर्यंत कायम राहणार असेल. आणि केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधले 26 कायदे आतापर्यंत रद्द केलेले आहेत किंवा त्यात बदल केलेला आहे. टोटल 26 कायदे रद्द किंवा बदल. नॅशनल कॉन्फरन्सचे जे नेते आहेत आता उमर अब्दुल्ला, त्यांनी टीका केलेली आहे या सर्व विचारांनी. त्यांनी म्हटलंय की जम्मू काश्मीर विक्रीस उपलब्ध आहे. ओके. तर एकंदरीतच हा सगळा जो इश्यू आहे हे खूप आधी आलेलं होतं बघा, की ते ज्यावेळेस जम्मू काश्मीरला युटी केलं त्यावेळेसच हे क्लिअर केलेलं होतं की तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकता. फक्त त्यासंबंधीचा जो प्रॉपर आदेश आहे ती अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट आहे बघा, डायनेस्टिक करप्शन कॅन विकन कंट्री. एकंदरीतच भ्रष्टाचार आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. हे जे स्टेटमेंट्स असतात बघा, हे बघा पंतप्रधानाचं स्टेटमेंट असेल किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं स्टेटमेंट असेल किंवा प्रेसिडेंटचं स्टेटमेंट असेल, असे जे स्टेटमेंट्स असतात ते स्टेटमेंट प्रत्येकाने नीट बघायचे. याच्यावर आपल्याला डायरेक्टली प्रश्न किंवा एसे विचारले जाण्याचे चान्सेस असतात. आता हे सगळं जे होतं की ही एक प्रोग्राम होता, नॅशनल कॉन्फरन्स होती व्हिजिलन्स आणि अँटी करप्शन, तिच्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. आता हत्तीचा सांगाळा म्हणजे त्याचं स्केल्टन आणि चीनी भांडी आपल्याला सापडलेली आहे. तिरुवयमकुटी टेम्पल जे आहे तर तिथं हे सापडलेलं आहे सगळं. आणि हे तुम्ही बघू शकता, जम्बो डिस्कवरी है ना, एलिफंट बोन्स जे आहेत. तर एक महादेवा टेम्पल आहे हे तिरुवयमकुटीमधलं. तर तिथं हे सगळं सापडलेलं आहे, केरला कोट्टायम जवळ आहे ना. तर हे रेफरन्सेस येत असतात की एकंदरीतच तिच्यामध्ये चैनही आहे की हत्तीला बांधण्यासाठी वापरलेली. तर हा ना, हिस्ट्री ऑप्शनलच्या स्टुडंटसाठी हे रेफरन्सेस जास्त महत्त्वाचे आहे. आता बघा गिलगिट बल्टिस्तान जे काय आहे आणि हा आता POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, हा तुम्हाला बदामी रंग जो दिसतोय इकडं, तर तिच्यामध्ये ही लाईन ऑफ कंट्रोल आहे बघा, लाईन ऑफ कंट्रोल. आणि हा जो भाग आहे सगळा POK आणि हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय तो जो आहे तो गिलगिट बल्टिस्तानचा रिजन आहे. आणि हा जो आहे की एरिया सिडेड टू चायना बाय पाकिस्तान, हा जो भाग आहे हा चीनला आपण पाकिस्तानने देऊन मोकळं केलेला आहे. हा इकडे जो आहे तो अक्साई चीन आहे. तर एकंदरीतच हा जो गिलगिट बल्टिस्तानचा रिजन आहे, या गिलगिट बल्टिस्तानला पाकिस्तान एक प्रांत म्हणून किंवा प्रोव्हिन्स म्हणून डिक्लेअर करण्याचे आता चान्सेस दिसत आहेत की तशी माहिती समोर आहे. तर एकंदरीतच हा सगळा प्रकार काय आहे तो बघूयात की गिलगिट बल्टिस्तान जे आहे तर त्याला एक प्रोव्हिन्स म्हणून डिक्लेअर करायचं आहे किंवा प्रांताचा दर्जा द्यायचा पाकिस्तानद्वारे. आता खरं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये की गिलगिट बल्टिस्तानचा जो इश्यू आहे तर हे जम्मू काश्मीर जे आहे तर त्याचा पार्ट आहे गिलगिट बल्टिस्तान आणि तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये येतो. त्यावेळेस डोगरा राजे जे होते ते रूल करत होते इथं है ना, ॲट द टाईम ऑफ पार्टिशन, आणि तो सगळा जो इश्यू होता. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटने जे केलेलं आहे की लॅप्स ऑफ सुझरेनिटी, त्याच्यानुसार हे दिलं होतं की त्याचा डायरेक्ट कंट्रोल तिथं होता. आणि गिलगिट जे आहे तिथं आजही ब्रिटिश ऑफिसर्ड लोकल आर्मी आहे आणि गिलगिट स्काउट असं म्हटलं जातं. आता ह्या सर्व याच्यामध्ये पाकिस्तान जो आहे की त्यांनी गिलगिट बल्टिस्तानला सेपरेट इंटायटी म्हणून ट्रीट केलेलं आहे
आणि POKचा भाग नाही असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता प्रांत म्हणून किंवा प्रोव्हिन्स म्हणून स्टेटस देण्याचा काय इश्यू आहे, तर याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. एक म्हणजे तर आपण 370 काढून टाकलेला आहे कलम जम्मू काश्मीरबद्दलचा, तो एक मेजर इश्यू, किंवा मग त्याला सेटबॅक देण्यासाठी ही गोष्ट करायची, तर हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की पब्लिक ओपिनियन जे आहे गिलगिट बल्टिस्तानचं, तर ते फेवरमध्ये आहे की फुल इंटिग्रेशन इंटू पाकिस्तान. ओके, तर तो एक मुद्दा आहे. मग तिच्यात आपलं काम जे आहे की त्या लोकांनी भारतात विलीन होण्यासाठी त्या गोष्टी करणं, आणि हा जो प्रांत आहे तो शिया बहुल आहे बघा. ओके, आणि त्यांचं जे जनमत आहे तर ते तिकडे कलतं असं म्हटलं जातं. तिसरी जी बाब आहे की ह्या एरियामधून CPCE चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक, हा कशाचा भाग आहे, वन बेल्ट वन रोडचा भाग आहे हा CPEC. आणि भारताची परवानगी न घेता पाकिस्तानने त्यांना हे केलेलं आहे, म्हणून भारत वन बेल्ट वन रोडचा भाग नाही. जर भारत वन बेल्ट वन रोडचा भाग झाला तर याचा अर्थ होतो की हे सगळं जे आहे POK जे आहे, जिच्यातून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो आहे, हा भाग पाकिस्तानचा आहे, कारण पाकिस्ताननी परवानगी दिलेली आहे आणि आपण वन बेल्ट वन रोडमध्ये जातो. याचा अर्थ होतो की ती सोव्हेरियन टेरिटरी पाकिस्तानची आहे, म्हणून आपण वन बेल्ट वन रोड जॉईन केलेलं नाही आहे. तर असे सगळे मुद्दे आहेत. तर बघूया येत्या काळामध्ये जर तसं घडलं तर मग तिच्यामधून इंडियाचा सगळा स्टँड आणि त्या सगळ्या गोष्टी. तर फ्रान्स जे आहे त्याला मुस्लिम आणि अरब देशात व्यंगचित्र प्रकरण जे आहे त्यासंबंधी फ्रान्सच्या विरोधात संताप व्यक्त होतो आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर जे आहेत त्यांच्याबाबतची व्यंगचित्र प्रदर्शित करण्यास फ्रान्सने पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुस्लिम आणि अरब देशामध्ये संताप व्यक्त होत आहे. खरं तर प्रत्येक धर्म जे आहेत त्यांचं एक प्रॉपर स्थान आहे आणि कुठल्याही कोणाच्याही धार्मिक सांस्कृतिक भावना दुखवण्याचा कुणालाही अधिकार नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जी काही व्यंगचित्र तिथं फ्रान्समध्ये प्रदर्शित करण्यात आली त्यासंबंधीचा जो काही इश्यू होता, आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली होती 16 ऑक्टोबर 2020 पॅरिसमध्ये. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्र दाखवून चर्चा घडवून आणणारा जो शिक्षक होता त्याला चेचेन वंशाच्या एका 18 वर्षीय मुलाने त्याचा शिरच्छेद केला होता, आणि ही न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केली होती. पण आता जे आहे आताची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये फ्रान्स बनावटीच्या वस्तू असतील, पदार्थ असतील, त्याच्यावर अनेक मुस्लिम देशांनी निर्बंध लादलेले आहेत. मुस्लिम देश, अरब देश, इराण, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इराक, तुर्कस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांनी फ्रान्सचा निषेध केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आता कतार विद्यापीठामध्ये फ्रेंच संस्कृती सप्ताह रद्द करण्यात आलेला आहे. कुवेतमध्ये फ्रान्सची उत्पादनं बाजारपेठेतून काढून टाकण्यात आलेली आहे. फ्रेंच मालकीच्या कॅरी4 किराणा दुकानात जाणं बंद करावं असं सौदी अरेबिया आणि UAEमध्ये करण्यात आलेलं आहे. इराणच्या कोम शहरामध्ये धर्मगुरूंच्या संघटनेने फ्रान्सवर आर्थिक राजकीय निर्बंध लागू करावेत असं पण म्हटलेलं आहे. सो एकंदर हे सगळे इश्यू आहेत. तर याच्यातून एकच आहे की कुणीही आहे ना, प्रत्येकाने समोरच्याची जात, धर्म, जे काही कल्चरल डायव्हर्सिटी आहे त्या प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, है ना. आणि आता पण हे बंदिवासातलं प्रजनन आपण बघितलं होतं की इन सिटू आणि एक्स सिटू. आता हे काय, बंदिवासातलं प्रजनन जे आहे ते एक्स सिटूचा भाग आहे. आता म्हणजे हिच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहे की हे जे आर्टिकल आहे कुतूहलचं, तर हिच्यामध्ये खूप खूप महत्त्वाचे MCQ साठीचे मुद्दे आहेत. भारतीय गवा या प्राण्याचं बंदिवासात प्रजनन करण्याचा प्रकल्प आता अलीकडे सुरू झालेला आहे. त्यातल्या त्यात बघा, दार्जिलिंगमधलं पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय आहे, तिथं हिमबिबट्या किंवा त्याला स्नो लेपर्ड आणि रेड पांडा या अतिदुर्मिळ प्रजातींसाठी अनेक वर्ष एक्स सिटू प्रजनन राबवलं जातं आहे, बंदिवासातलं प्रजनन. त्याच्यानंतर हिमबिबट्या जो आहे त्याच्यासाठीचं प्रजनन घडवून आणणारं आशिया खंडातलं हे एकमेव प्राणी संग्रहालय आहे, MCQ करता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गंगा डॉल्फिन जे आहे तर त्याच्यासाठी विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य. त्याच्यानंतर कात्रज सर्प उद्यान जे आहे पुण्यातलं ते सर्पांसाठी. त्याच्यानंतर मगर करता मद्रास मगर अधिकोष आहे. सुसरसाठी राष्ट्रीय चंबळ अभयारण्य आहे. गिधाडांसाठी रणथंबोर गिधाड अभयारण्य आहे. वाघांकरता तर विविध व्याघ्र प्रकल्पच आहेत. सिंह देवालिया सफारी उद्यान आहे बघा. मकाक माकडे जे आहेत, अरिग्नर अन्ना प्राणी संग्रहालय आहे, तिथं त्यांचं संवर्धन होतं. तर हे सगळे जे आहेत तर ते टिपिकली हे विचारलं जातं की म्हणजे गंगा डॉल्फिनच्या बाबतीत विक्रमशिला जी काही सँच्युरी आहे त्याचा प्रश्न असतोच नेहमी. तर हे फार टिपिकल आहे. आणि बाकी मग दुसऱ्या देशांमधलं आहे, ब्राझीलमधलं स्पिक्स मकाऊ हा पक्षी वगैरे. पण याच्यापेक्षा पण हे भारतातले जे आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
हा ना. आपलं जे इयरबुक येईल त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप प्रॉपरली मी तुम्हाला चार्ट करून देतो. त्याच्यानंतर आखी दास जे आहे, आखी दास फेसबुकच्या भारतीय धोरण प्रमुख होत्या, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आता आखी दास ही जी व्यक्ती आहे ती तुमच्यासमोर आहे. आखी दास यांना तुम्ही येत्या काळामध्ये ना गव्हर्नमेंटच्या एखाद्या पदावर बघू शकता, चान्सेस आहेत. उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची जी काही देशमूलक वक्तव्य होती फेसबुकवर, त्यावरून समाज माध्यमावरून म्हणजे या फेसबुकवरून ती वक्तव्य हटवण्यासाठी विरोध केला होता त्यांनी. म्हणजे जे काही BJPचे नेते होते त्यांनी जी काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स केली होती तर ती फेसबुकवरून हटवू नका, आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या ज्या होत्या की त्या आखी दास होत्या. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जे काही फेसबुक समूह होता त्याच्यावर ग्रुपवर भाजपच्या समर्थनाचे संदेश टाकल्याचा आरोप पण त्यांच्यावर होता. आखी दास यांना सार्वजनिक सेवेत जाण्याचा मानस आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या फेसबुकच्या पदाचा राजीनामा दिला आहे. लॅटरल एंट्री नावाचा जो प्रकार आहे कदाचित तिच्यामधून किंवा मग राजकीय पुनर्वसन यांचं होऊ शकतं, तर बघूयात येत्या काळामधून. म्हणून आखी दास हे व्यक्तिमत्व जस्ट कव्हर केलेलं आहे, त्याचं रिझन तेच आहे. ली कुन ही सॅमसंग कंपनीच्या अध्यक्ष यांचं निधन झालेलं आहे. 25 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालं. दक्षिण कोरियाची कंपनी आहे बघा सॅमसंग, आणि ली कुन ही यांचे वडील जे होते ली ब्युंग चुल यांनी 1938 ही कंपनी सुरू केली होती. आता इथं एक गोष्ट क्लिअर झाली, तुम्हाला ली कुन हीवर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण सॅमसंग कुठली आहे तेवढं लक्षात ठेवा, दक्षिण कोरियन कंपनी आहे. आता सॅमसंग कंपनी 1938 सुरू झाली होती. सुरुवातीला ही कंपनी जी होती ती मासे आणि फळे निर्यातीपुरती मर्यादित होती. ही काय आधीपासून मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तयार करणारी कंपनी नव्हती, मासे आणि फळे. 1966 ली कुन ही सॅमसंग समूहात आले आणि कालांतराने मग रिटेल इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य क्षेत्रात सॅमसंगचा जो आहे तो विस्तार झाला. 1993 कर्मचाऱ्यांना परिवर्तनासाठी जे काही आवाहन त्यांनी केलं होतं ते खूप प्रसिद्ध आहे, त्याचा संदेश जो आहे तो खूप फेमस आहे. पत्नी आणि मुले वगळता बाकी सर्व बदला. म्हणजे पत्नी मुलं वगळता बाकी सर्व बदला. खरं तर आता यांच्या कंपनीमध्ये महिला कर्मचारी होत्या की नाही होत्या काय माहीत, कारण तसं मग म्हटलं तर मग हा ना पत्नी ऑब्लिक नवरा पाहिजे तिथं बाबा पती, पत्नी ऑब्लिक पती. विवाद से विश्वास. आता विवाद से विश्वासला 31 मार्च 2021 मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तिसऱ्यांदा योजनेला मुदतवाढ दिलेली आहे. प्रत्यक्ष कर आणि त्यासंबंधीच्या वादांचा तोडगा जो आहे तो विवाद से विश्वास या योजनेत काढला जातो. सो प्रत्यक्ष करासंबंधीच्या वादांसंबंधीची ह्या आहे विवाद से विश्वास, ते एक लक्षात ठेवा MCQ करता. उल्हास राणे वय वर्ष 73, ज्येष्ठ पर्यावरणवादी होते, वन्यजीव पक्षी अभ्यासक होते, वास्तुविशारद होते. त्यांचं निधन झालेलं आहे 27 ऑक्टोबर करोनामुळं. 1987 पश्चिम घाट बचाव आंदोलनाच्या देशव्यापी मोहिमेचे ते समन्वयक होते. आता याच्यामध्ये त्यांनी बरीचशी पदं वेगवेगळ्या संस्थांमध्ये भूषवलेली आहेत, पण असं टिपिकल की त्यांनी एखादी गोष्ट स्वतःहून शून्यातून निर्माण केली असा रेफरन्स नव्हता, आणि त्याच्यामुळे फक्त एकच देशव्यापी जे काही आंदोलन 1987 झालं होतं त्याचा रेफरन्स घेतलेला आहे इथं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत खूप महत्त्वाची न्यूज आहे. महाराष्ट्रामध्ये पक्षी सप्ताह जाहीर केला जाणार आहे आणि पक्षी सप्ताह साजरा केला जाईल. तर पक्षी सप्ताह जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. MCQ करता लक्षात ठेवा, आता हा प्रश्न खूप प्रोन आहे. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अधिकृतरित्या पक्षी सप्ताह जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य त्याच्यासाठी ठरलं आहे. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन जो आहे तो 5 नोव्हेंबरला असतो. वन खात्यामध्ये प्रदीर्घ सेवा त्यांनी दिलेली आहे. पक्षी कोश आणि 22 पुस्तकांच्या माध्यमातून निसर्ग त्यांनी जनमानसात पोहोचवला. डॉक्टर सलीम अली जे आहेत भारतीय पक्षीशास्त्राचे जनक, यांचा जन्मदिन 22 नोव्हेंबरला असतो. द बुक ऑफ इंडियन बर्ड व इतर माध्यमातून पक्ष्यांचं विश्व त्यांनी उलगडलं होतं, तर हाही एक खूप महत्त्वाचा रेफरन्स आहे. डॉक्टर सलीम अली यांना आपण ओळखतो बघा, हा ना. आता यांचा वाढदिवस जो आहे तो 12 नोव्हेंबर. तर ऑब्वियसली 5 ते 12 7 दिवसांचा गॅप आहे. हे दोन जे महान लोक आहेत आणि या दोन महान विभूतींचा जन्मदिवस एकाच महिन्यात नोव्हेंबर आणि 7 दिवसाचा अंतर. हा सप्ताह जो आहे तो पक्षी सप्ताह म्हणून जाहीर केला गेला आहे. विशेष म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचा हा काळ आहे आणि त्याच्यामुळे पक्षी संवर्धन चळवळ जी आहे ती अजून बळकट होईल. याच्यामुळे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ जे आहे त्याच्या 15व्या बैठकीमध्ये 27 ऑक्टोबर रोजी मंडळाचे सदस्य यादव तर्टे पाटील यांनी हा विषय मांडला. तर सदस्य आणि मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाला मंजुरी दिली. MCQ करता हा मुद्दा एक लक्षात ठेवा की राज्य वन्यजीव मंडळाच्या अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. महाराष्ट्रामधले जर तुम्ही पक्ष्यांसंबंधीचं हे बघितलं तर महाराष्ट्रात 39 वर्षापासून पक्षी संमेलन
आणि पक्षी मित्रांचे सोहळे साजरे होतात. महाराष्ट्रात सुमारे 450 प्रजातीचे पक्षी आढळतात. भारतात सुमारे 128हून अधिक तर महाराष्ट्रात 64 वेगवेगळ्या प्रजातीचे विदेशी पक्षी स्थलांतरित मायग्रेट होऊन येत असतात. त्याच्यामुळे पक्षी संमेलन आणि त्या याच्याशी ज्या काही गोष्टी आहेत की सप्ताह, तर महाराष्ट्रामध्ये ते अधिकृत झालं आता शासकीय याच्यामुळे. कालचे प्रश्न बघा. तंतुवाद्यांचं माहेरघर जे आहे ते मिरज आहे. खालीलपैकी तंतुवाद्यात कोणत्या वाद्याचा समावेश होत नाही? पिपाणी, हा ना, हवा फुंकावी लागते तुम्हाला. हे दिलरुबा, सारंगी, ताऊस हे सगळे तंतुवाद्य आहे. फॉर्म्युला 1च्या इतिहासात लुईस हॅमिल्टनने सर्वाधिक जेतेपदं मिळवली. बरोबर. लुईस हॅमिल्टन हा फ्रान्सचा ना, तो ब्रिटनचा नागरिक आहे बघा. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते ब चुकीचं आहे. सो मायकल शुमाकरचा 91 शर्यती जिंकण्याचा विक्रम त्यांनी मोडीत काढला. सो अ आणि क हे उत्तर आहे त्याचं, अ आणि व क. साखर उद्योगात ब्राझील पॅटर्नबद्दल बिनचूक विधान. साखरेचं उत्पादन 1.5% कमी करणे. बरोबर. आणि इथेनॉलचं उत्पादन 5 पटीने वाढवणे. दोन्ही बरोबर आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रात साखर उत्पादनात घट होऊ शकते. 2+2 संवाद जो आहे, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांचा समावेश याच्यात होतो. भारत संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांबरोबर 2+2 संवाद करतो. तर सर्वांबरोबर नाही आहे, 3च आहे. आज पण आपण बघितलं. सो फक्त अ उत्तर आहे. आजचे प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या देशाने ऑक्टोबर 2020च्या महिन्यात कोविड-19 संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू केली? श्रीलंका, स्पेन, इटली, जपान. मुस्लिम व अरब देशांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या वस्तू पदार्थांवर बहिष्कार टाकला आहे? स्पेन, रशिया, अमेरिका, फ्रान्स. इचिनॉप्स कुळातील वनस्पतीच्या प्रजातीबाबत बिनचूक विधान ओळखा. जगभरात या कुळातील 130 प्रजाती सापडतात. भारतात या कुळातील 5 प्रजाती सापडतात. महाराष्ट्रात या कुळातील 2 प्रजाती सापडतात. फक्त क, अ ब क, अ आणि क. एकाच महिन्यात 2दा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. ब्ल्यू मून हे नाव चंद्राला रंगावरून पडलं आहे. फक्त अ, फक्त ब. दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ॲग्रीमेंट, एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट, कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट. वर दिलेले करार खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? रशिया, चीन, अमेरिका, भारत. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.